आज आपण एका अशा कलाकाराच्या जगात प्रवेश करणार आहोत ज्यांच्या रेषा म्हणजे अक्षरशः बोलक्या होत्या आणि ज्यांनी शब्दांशिवाय समाजाशी एक थेट संवाद साधला. आपण बोलतोय सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्याबद्दल. हो, आणि आपल्याकडे त्यांच्या रंगरेषा व्यंगरेषा या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील काही निवडक अंश आहेत. यातून आपण एका कलाकाराची जडणघडण कशी होते, त्याच्या प्रेरणा काय असतात, आणि त्याची विचार प्रक्रिया कशी चालते हे समजून घेणार आहोत. अगदी. आजचा आपला उद्देश हा आहे की व्यंगचित्र म्हणजे नेमकं काय, ते कसं जन्माला येतं आणि शब्दांपेक्षाही प्रभावीपणे ते आपलं म्हणणं कसं मांडू शकतं, हे तेंडुलकरांच्याच अनुभवातून जाणून घेणे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नाही, तेंडुलकर व्यंगचित्राला केवळ एक कलाप्रकार मानत नाहीत, नाही तर ती एक निःशब्द भाषा मानतात. ही भाषा किती शक्तिशाली असू शकते हे त्यांच्या अनुभवांमधून आपल्याला कळेल. त्यांनी या कलेला एक वेगळीच उंची दिली, जिथे विनोद, समाजकारण आणि तत्वज्ञान एकत्र येतात. चला, याची सुरुवात एका अगदी अनपेक्षित प्रसंगातून करूया. तेंडुलकर एका कार्यक्रमात गेले होते जिथे प्रथेप्रमाणे त्यांना एक नारळ आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. ते शांतपणे बसून समोरच्या टेबलावर ठेवलेल्या नारळाकडे पाहत होते. अच्छा, एक सामान्य प्रसंग. अगदी. आणि इथेच ती गंमत घडली. बघता बघता त्यांना त्या नारळाची शेंडी एका 5-7 वर्षांच्या मुलीच्या पोनीटेलसारखी दिसू लागली. काय सांगताय, नारळाची शेंडी आणि पोनीटेल? हो, ही कल्पना त्यांच्या डोक्यात घोळत राहिली. त्याच रात्री त्यांनी एक चित्र काढलं. देवळासमोर दगडावर नारळ फोडणारा एक पुरुषी हात. पण तो नारळ नसून एका लहान मुलीचं डोकं आहे हे सुचवण्यासाठी त्याला एक छोटासा कानातला डूल दाखवला. आणि तो हात दगडावर आपटणार इतक्यात एक दुसरा हात येऊन तो पुरुषी हात अडवतो. अरे बापरे, किती विलक्षण आहे हे. एका साध्या नारळातून स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयावरचं एक परिणामकारक पोस्टर तयार झालं. हो ना. यातून हे सिद्ध होतं की कलाकारासाठी कोणताही अनुभव व्यर्थ नसतो. त्याचं निरीक्षण किती डोळस आणि संवेदनशील असावं लागतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरोबर. तेंडुलकर स्वतः म्हणतात, वाहत्या उथळ पाण्यात उभ्या राहिलेल्या माणसासारखं आयुष्यात सावध उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. आणि ही जी निःशब्द भाषा आहे ती किती प्रभावी असू शकते हे त्यांनी आई या नात्यावर काढलेल्या चित्रातून दाखवून दिलं. हो, ते चित्र तर म्हणजे काय बोलायचं. ते चित्र असं आहे की रणरण तो ऊन आहे, वैशाख वणवा पेटलाय, एक सुकलेलं झाड ज्याला एकही पान नाहीये, आणि त्याच्या फांदीवर एक घरटं, हो, ज्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी काही पिल्लं आहेत. आणि त्यांची आई ती पार आकाशात गेलीये. आणि दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग चोचीनं आपल्या घरट्याच्या दिशेने ओढून आणतेय. अगदी. हे चित्र पाहिल्यावर शब्दांची गरजच उरत नाही. आईचं प्रेम, तिची धडपड, तिची ताकद हे व्यक्त करण्यासाठी यापेक्षा अधिक चांगलं माध्यम असूच शकत नाही. खरंय. तेंडुलकर स्वतः कबूल करतात की आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हीच तर या माध्यमाची ताकद आहे. असाच एक विलक्षण प्रयोग त्यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहतानाही केला. अच्छा, ती 2 चित्र. हो, एका चित्रात ते लहानपणी भर पावसात उभे आहेत आणि त्यांच्या डोक्यावर बाबा ही 2 अक्षरं आहेत. जे त्यांचं पावसापासून संरक्षण करत आहेत, छत्रीसारखे. बरोबर. आणि दुसऱ्या चित्रात ते 75चे असताना उभे आहेत. आता डोक्यावर बाबा हा शब्द नाही, पण तरीही पाऊस त्यांच्या दोन्ही बाजूंनी जातोय, जणू काही वडिलांनी निर्माण केलेलं संरक्षण कवच आजही कायम आहे. ही कल्पनाच इतकी सुंदर आहे. म्हणजे यातून हेच दिसतं की व्यंगचित्र केवळ विनोद किंवा टीकाटिप्पणीसाठी नसतं, तर ते अत्यंत नाजूक आणि काव्यात्मक भावना व्यक्त करण्याचं एक शक्तिशाली साधन आहे. अगदी. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. म्हणजे सुरुवातीच्या काळात तेंडुलकरांना खूप संघर्ष करावा लागला. हो, त्यांची चित्र, मासिकं आणि नियतकालिकं सतत परत पाठवत होती, नाही का? हो. नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही या चक्रात ते अडकले होते. आणि याच काळात त्यांना थोर चित्रकार दीनानाथ दलाल यांनी मदत केली. हो, आणि तेंडुलकर त्यांना भेटायला मुंबईला गेले. पण भेटीच्या आधीचा फोनवरचा प्रसंग खूप मजेशीर आहे. तो आवाजाचा किस्सा ना? तोच. दलालांचा आवाज इतका स्त्रीसारखा होता की मी दीनानाथ दलाल बोलतोय हे तेंडुलकरांना पटेच ना. म्हणजे किती विचित्र प्रसंग असेल तो. हो ना. आणि भेटीत त्यांनी आपण प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांचे भाऊ आहोत हे मुद्दाम लपवलं. अच्छा. कारण त्यांना भावाच्या नावावर मोठं व्हायचं नव्हतं.
स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहायचं होतं. ही गोष्ट खूप काही सांगून जाते त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल. आणि त्या भेटीत दलालांनी त्यांना एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला. जो तेंडुलकरांचं औपचारिक शिक्षण ठरला. बरोबर. ते म्हणाले, व्यंगचित्रातला नवा ट्रेंड हा असा आहे, कमीत कमी रेषा, कमीत कमी तपशील आणि त्यातून जास्तीत जास्त आशय, तोही शब्दांशिवाय. त्यांनी चित्राला खोली म्हणजे पर्स्पेक्टिव्ह कशी द्यायची हेही शिकवलं. जाणकार व्यक्तीचं योग्य वेळी मिळालेलं मार्गदर्शन किती महत्वाचं असतं हे यातून दिसतं. पण गंमत म्हणजे तेंडुलकरांचं खरं शिक्षण केवळ मोठ्या कलाकारांकडूनच झालं असं नाही. वायमधल्या त्यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनातला एक अनुभव ते विद्यापीठातही न मिळणारं शिक्षण मानतात. हो, तो शेतकऱ्याचा अनुभव. हो, एका शेतकरी कुटुंबातील 70च्या आसपासचा कुटुंब प्रमुख, डोक्याला मोठा मुंडासा बांधलेला, आपल्या कुटुंबाला प्रत्येक चित्राचा अर्थ समजावून सांगत होता. आणि तेंडुलकर शांतपणे ऐकत होते. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की चित्र काढताना त्यांच्या मनात जो अर्थ होता आणि त्या शेतकऱ्यापर्यंत जो अर्थ पोहोचत होता त्यात तफावत होती. आणि ती तफावत नकारात्मक नव्हती, अजिबात नाही. उलट तो शेतकरी जो अर्थ लावत होता तो जास्त समर्पक होता. बरोबर. म्हणजे एका सामान्य मनाची स्वच्छ पाटी घेऊन आलेल्या दर्शकापर्यंत आपली कला कशी पोहोचते हे थेट अनुभवणं, हे एका कलाकारासाठी सर्वात मोठं शिक्षण असतं. खरंय. यातून हेच सूचित होतं की कलाकारानं आयुष्यभर एक विद्यार्थीच राहिलं पाहिजे. तर आज आपण मंगेश तेंडुलकरांच्या अनुभवातून पाहिलं की व्यंगचित्र ही केवळ हसवणारी कला नाही, ती विचार करायला लावणारी, भावनांना खेट भिडणारी एक स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली भाषा आहे. त्यांनी आपल्याला साध्या गोष्टीतून असामान्य आशय कसा शोधायचा हे शिकवलं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच घेण्यासारखी आहे. आपल्या आजूबाजूच्या जगात दैनंदिन घटनांमध्ये अनेक कल्पना दडलेल्या असतात. हो. गरज असते ती फक्त तेंडुलकरांसारख्या संवेदनशील आणि डोळस नजरेने पाहण्याची. आणि जाता जाता एक विचार. तेंडुलकरांनी एका नारळातून स्त्री भ्रूण हत्येसारखा गंभीर विषय मांडला. आपल्या रोजच्या वापरातील किंवा रोजच्या पाहण्यातील अशी कोणती एखादी वस्तू किंवा घटना असू शकते जी एखाद्या मोठ्या सामाजिक किंवा भावनिक विषयाचं प्रतीक बनू शकेल. चांगला प्रश्न आहे, विचार करण्यासारखा.